त्याच्या साथीला फलंदाज दत्ता, तो का तो खट्टा मिठ्ठा. भरत आणि दत्ता ही सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. 150 रुपये दे का. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं षटक आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण सुरू. पहिलाच बॉल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धाव्यांसाठी षटकार. चेंडू मैदानाच्या आतमध्ये वास फोड्या बॉल म्हणजे हा चेंडू आलेला आहे तो म्हणजे व्हाईट बॉल. चुकीचा चेंडू मैदानात पाहायला मिळालेला आहे. पद्माकर दादा भोपी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. ते दौळा देखील ऐकत होते आणि जसा दौळा ऐकला लगेच त्यांचा फोन आला. दादा तुमचं खूप खूप धन्यवाद. समोर 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 आहे. ओहो शत्रक्षक चंदूचा पाठला करतोय. तोटका सारखा धावला. यास काय रे लुंगी डान्स. आणि बघता बघता धावबाची संधी आणि इथे फलंदाज होतो बाद. विकेट. फलंदाज बाद. दोन युद्ध मैदानात सुरू आहे. फटके बाजी जर पाहिली त्याच्यानंतर आलेली ही विकेट आणि मैदानाच्या आतमध्ये 15 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत ते म्हणजे 15 धावा. खऱ्या अर्थाने इथे याच दरम्यान ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर सन्मान्य परशुरामजी हंबीर, त्याचबरोबर उद्योजक सन्मान्य श्री वासुदेव दादा हंबीर, समाजसेवक दशरथ दादा हंबीर, समाजसेवक वाल्मिक दादा वाघ आणि त्याचबरोबर समाजसेवक लक्ष्मण दादा शीत या पाचही पाहुणेवरांना माझी विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. आज मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त द्वंद्व युद्ध सुरू आहे. चापवाडच्या माझं कॉमेंट बोला आहे पण नंदू दादाने असा पाहुणचार केलाय का जसं काय मग घरीच पाहुणे आलो. त्याचे सकाळच्या आणल्या पहा नाश्ता चहा पाणी दिला. त्याच्यानंतर आता काय झालं बोकड्याचा मटण डाराडूर पंढरपूर भयानक कार्यक्रम. म्हणजे पहा मित्रांनो आज ही जिव्हाळ्याचं नातं आहे आपुलकी आहे आणि या आपुलकीच्या नात्यासाठी खऱ्या अर्थाने आज मला इथे बोलवलेलं आहे. त्यामुळे मी आयोजकांचा आणि खास करून नंदू दादा ज्यांचा आभार मानेन. धावसंख्या धावफलकावरती 15 पहा. बदलापूर वरून अण्णा वाकटी डोंबिवली अर्धा किलो 15 धावसंख्या धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ खाऊन पिऊन ढेकर देऊन संपलेला आहे. धावसंख्या 15 आहे. षटक क्रमांक 2 हातांसाठी गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे आपला बरा नाता आहे चला. आणि खऱ्या अर्थाने पहा आमचे नंदू दादा ज्यांचे वडील जे खऱ्या अर्थाने तिथे उपस्थित झालेले आहेत. मी काका तुमच्या घरी जाऊन आलो परंतु तुम्ही नव्हते. जेवून बिवून मजबूत आलो. 1.5 किलो चिकन खाला आवडा खाऊन आलो. मजबूत जेवून आलो. टेन्शन नाही. असा वाटला नाही का कॉमेंट्रीला आलो असा वाटला तर पाहुण्यात आलो. आकाश आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आणि स्ट्राईक येऊन भरत गोलंदाज तयार आहे गोलंदाजीसाठी. कोसऱ्या बॉल मुसक्या बॉल. ओहो शत्र काय रहणार बॉला शिंगा फुटलेली. काय बोलायचं आहे नको झाली तर म्हणून सांगतात ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी. टेन्शनच नाही. थोडस कुठेतरी जजमेंट चुकली होती परंतु तिथे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. आता धावसंख्या धावफलकावरती
लकी ड्रॉव आहे तो लकी ड्रॉव फक्त ना फक्त पहा प्रेक्षक वर्गांसाठी राहील, त्याचबरोबर खास करून लहान मुलांसाठी राहील. खेळाडू तुम्ही 11 जण खेळता म्हणून तुमच्यासाठी नाही हो, फुकाट लुटून न्याल नाही तुम्ही. तर त्यामुळे निश्चित प्रेक्षक मायबाप आणि खऱ्या अर्थाने पहा लहान मुलं आपल्याला विनामुले लकी ड्रॉव आहे, आपण तिथे लकी ड्रॉवचा आस्वाद घेऊ शकता. 18 धावा धावफलकावरती आहे. धावसंख्या धावफलकावरती 18 आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. ओहो यावेळेस ओहो फटका इथे हवेत आहे. पंचाचा सिग्नल आलाय. ओहो बेकार त्याचा तिकडे भोत्रा पाडला नाही इलाज झाला म्हणून सांगता काय सांगता बायको करत चकणी पण मेवणी 5 चिकणी. यस नो बॉल. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये, चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. म्हणजे काय सांगायचं आहे, लगीन केला लग्ना संघ भेटला तो हुंडा म्हणून सांगता हो सासरे बुवा धावसंख्या बनून गेली 11च्या पुढे 11 ती म्हणजे 18 आणि काय दादा हुंड्यात द्या आम्हाला 9 10 11 बरोबर का. पंच 3 धावा झाल्या ना. यस म्हणजे अशी धावसंख्या 22. यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ डीप मध्ये तिथे एक सिंगल वेगानं बनलेली आहे. दुसरीचा प्रयत्न धावाची संधी आणि तिथे मात्र हो दिल्या घरी सुखी राहावेन. मागू नका हुंडा मिळेल तुम्हाला खोमलेला अंडा. पहा लकी ड्रॉव जी नाव नोंदणी आहे, जो समोर जो मंडप आहे तिथे वडापाव सेंटर आहे त्याच्या बाजूलाच नाव नोंदणी आहे. त्यामुळे लहान लहान पहा प्रेक्षकांना त्याचबरोबर मोठ्या प्रेक्षकांना सगळ्यांना विनंती आहे की आपल्यासाठी लकी ड्रॉव आहे आणि आपण तो लकी ड्रॉवचा आस्वाद घेऊ शकता. तिथे संपर्क साधा, आपल्या नावाची चिठ्ठी आपल्या नावाचं कुपन आपण काढा, तिथे आपल्याला नक्कीच लकी ड्रॉव आपल्या नशिबातले मिळतील. ओ हो नाही या कोंबडी धरली काय सांगायचं आहे, त्याचा पुत्रा पाटलेल ना सकाळी जरूर कुठेतरी थोडस जर पाहिला थ्रू कलेक्ट करता आलं नाहीये. आता धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 25 धावा ज्या धावफलकावरती आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती फटका यावेळेस हेलिकॉप्टर उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलेला आहे. आता नाही काय सांगायचं आहे, हात में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू. फुलंदाज तिथे बाद विकेट. टेलिव्हिजन स्क्रीन हे मॅचिल त्याला आम्ही आणलाय मग पासून उतार रनलीव आहे. आता ज्याला डीजेचे वाजवायला. शेवटचा बॉल बाकी आहे. 25 बनलेले आहेत. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे तयार होताना. स्ट्राइक एंड वरती फुलंदाज आकाश. बॅटिंग वाल्याचा गडी मान कसा आली तो आकाश सांगला तो उकारत नाही. आकाश आहे. ज्याच्या पोटात पाप त्याला पोरा होतील आपाप. पण थेट फलंदाज बाद विकेट.
या आयोजन कमिटीने पहा ही स्पर्धा भरवलेली आहे, नवे तर त्याची बॅट ही देखील आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे गुरुनाथची आठवण करून देते की गुरुनाथ हा खऱ्या अर्थाने खेळाडू नव्हता तर आमच्या काळजाचा तुकडा एक होता, परंतु आज खऱ्या अर्थाने आमच्यामध्ये नाही आहे, आम्हाला दुःख आहे, परंतु जोपर्यंत ही स्पर्धा चालू राहील तोपर्यंत खऱ्या अर्थाने हा चषक हा गुरुनाथच्या नावाने आम्ही खेळू. आणि निश्चित कारण आज आमच्या काळजाचा तुकडा होता आणि त्याच्या नावानं आत्ताच नाहीये तर यापुढे जिथपर्यंत स्पर्धा चालू राहील ना तोपर्यंत गुरुनाथच्या नावानं आम्ही स्पर्धा खेळू, असा आयोजन कमिटीचा खऱ्या अर्थाने उल्लेख आहे. मित्रांनो पहा, ज्यावेळेस तुमच्यातला माणूस तुम्हाला सोडून जातो ना, कधीही जिवंत असताना त्या माणसाची किंमत करायला शिका, कारण गेल्यानंतर आपल्याला जो पश्चाताप होतो ना तो खऱ्या अर्थाने निश्चित आज या आयोजन कमिटीला झालेला आहे. कारण आज आमच्या काळजाचा तुकडा हरपलेला आहे, आम्हाला ते दुःख आहे, परंतु त्याला आमच्या कायम आठवणीत त्याला आम्हाला ठेवायचं आहे. आणि म्हणून प्रत्येक वर्षामध्ये याच तारखेला ही क्रीडा स्पर्धा सालाबाद प्रमाणे प्रत्येक वर्षामध्ये हीच तारीख जी मात्र निश्चित आयोजन कमिटी घेणार आणि प्रत्येक संघाला तीच विनंती असेल. मी कौतुक करेल, फलंदाज तिथे बाद होत असताना पाहायला मिळालेला आहे. खास करून या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हटलं मित्रांनो की आमच्या गुरुनाथ दादाचा वाढदिवस हा 1 तारखेला असतो, 1 जानेवारी, आणि त्या 1 जानेवारीच्या निमित्तानं आयोजन कमिटीने जो निर्णय घेतलेला आहे की खऱ्या अर्थाने पहा 1 जानेवारीलाच या स्पर्धेची प्रत्येक वर्षामध्ये फायनल होत राहील. खऱ्या अर्थाने पहा आयोजन कमिटीचा मी आभार मानेन. मित्रांनो, ज्यावेळेस माणूस आपल्यामधून सोडून जातो त्याचं आपण 1 महिना 2 महिने 3 महिने त्याचा विचार करत असतो, परंतु आपण जो आपला विचार मांडलेला आहे ना हा विचार खऱ्या अर्थाने पहा आज गुरुनाथ दादा जिथे असतील ना तिथे सुखरूप असतील, परंतु निश्चित आज त्यांच्या मनाला देखील भावत असेल की आज माझे भाऊ आज माझ्या नावाने क्रीडा स्पर्धा भरवतायत, आज माझे हे 4 गाव आज माझ्या नावाने रडतायत, आज माझे हे 4 गावातील खेळाडू ग्रामस्थ आज माझ्या आठवणीमध्ये आहेत. परंतु निश्चित गुरुदादा खऱ्या अर्थाने तू जिथे असतील तिथे खऱ्या अर्थाने निश्चित तू सुखरूप राहा. खऱ्या अर्थाने निश्चित तुला देखील खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या वतीनं आज ही तुझी आठवण आम्ही कायम ठेवणार आहोत. मित्रांनो, हसवायला भरपूर जणांना जमतं, परंतु रडवायला भरपूर जणांना जमतं, हसवायला कुणाला जमत नाहीये. आणि ज्याच्या नावाने तुम्ही रडताना तो माणूस हिऱ्यापेक्षा कमी नसतो. आज असे आमचे गुरुनाथ दादा ज्यांच्या नावाने ही क्रीडा स्पर्धा भरलेली आहे. मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला हसवत होतं, परंतु या आठवणी सांगता सांगता मला देखील माझाही मूड थोडासा सॅड मध्ये गेला, कारण या गोष्टी सांगण्याच्या पलीकडे असतात. षटक क्रमांक 3चा खेळ संपलेला आहे, धावसंख्या धावफलकावरती 38 बनलेल्या आहेत, अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे, 3 ओव्हरचा खेळ झालेला आहे, 38 धावा धावफलकावरती आहेत. देऊया डीजेला येथे संधी. तिथे डॉट निर्धाव चेंडू आलेला आहे, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 4थं षटक सुरू आहे, 38 बनलेले आहेत, अजूनही 5 चेंडू या डावामध्ये शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस हो चेंडू मात्र थांबणार नाहीये. काय झालं, आवली झाली असती रे चामारी, बैलांना लात मारली, चौकार आडला तर पण काय झालं नाही, इलाज बॉल सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा चौकार. म्हणून सांगता आईजीचे जीवाऊ बाईजी उदार आणि सासूचे जीवाऊ जावई सुभेदार. यावेळी देखील हो फटका जबरदस्त. बस यो काय कुस्त्या खेळतो काय भाऊ, वज बॉल धर हो ना, कुंभा बिंबा सटकायचा, दुसरा काय नाही. आणि मला वाटतं इथे जरूर अगदी आपण पाहतो हा मोठा फटका आलेला आहे. खेळाडू थोडा इंजर्ड आहे मला वाटतं, त्यामुळे जरूर त्याच्याकडे आपण पाहणी करणार आहोत. परंतु धावसंख्या ही 42 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळते. 44
44 धावा धावफलकावरती आहे. संधी डीजेला. सांभाळून खेळावं लागणार आहे. तुम्ही आज स्वतःचा जीव धोक्यात टाकू नका. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 44 धावा धावफलकावरती आहे. 44 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. चला, गडी पंक्चर झालेला आहे. 12वा खेळाडू या. म्हणून स्टेपनी आम्ही ठेवतो त्याच्यासाठी कारण आहे. कारण एखादा गडी जर पंक्चर झाला, स्टेपनी मात्र काय सांगायचे आहे, तिने बाच्या कानपट्या सोडून गेली आहे. जस काय डोके गुंगरा जबरदस्त. अनंता यावेळेस मैदानात दाखल होतोय. खरी बात आहे ना. अनंता मैदानात 7 मध्ये दाखल झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ या डावातील शिल्लक आहे. खेळाडू थोडासा इंजर्ड झाला, हरकत नाही. क्रिकेटमध्ये सांभाळून खेळत जा मित्रांनो. पुलटॉस बॉल आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि नो बॉल. नो बॉल. घाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंदर बॉल, पनवत्या बॉल, वाटलाय बॉल, दलफत्र्या बॉल, सडका बॉल, वासाड्या बॉल. नो बॉल. खराब चेंडू आलेला आहे. म्हणजे 45 बनलेले आहेत आणि येणारा चेंडू फ्री हिट आपल्याला पाहायला मिळणार आहे. फ्री हिटचा चेंडू जो पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक येऊन पुन्हा एकदा फलंदाज तयार होतोय. फ्री हिटचा बॉल. फलंदाज बाळकृष्ण. कोसऱ्या बॉल, मुसक्या बॉल होता, चेपून मारला. एक सिंगल वेगानं बनलेल्या. दुसरीचा प्रयत्न केला जातो. धाबाची संधी बाळकृष्ण आणि इथे हो याय काय उठायला का काय त्यांच्या कोंड्यात. सांभाळ गड्या आला. काय बोलायचं आहे. बाळकृष्ण आणि बाळकृष्णची चलाकी पहा. बाळकृष्ण जरी इतिहास सांगला काय नाही. घराचे पत्रे गेले वाऱ्यानं उडून आणि आमच्या बाळकृष्णाचे टकले पडत आले पडून. म्हणून सांगतात ज्याचा पडा टकाल त्याला मोकार अक्काल. 2 धावा. आता 2 धाबेनं संघाची धावसंख्या 47 बनलेली आहे. तुमच्याकडे आता आहे चार्जिंग लावार कोसा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या डावातील. धावसंख्या बरं मोठं टार्गेट 47 धावा बाळकृष्ण आहे. यो बघ, तुला वाटलं तो बॉलर मारूच काय आलाय. यो बघ, वाईट बॉल आणि कंच तिकडे आहे. टावागड्या काय सांगायचं आहे. जसा बॉल बॅटी पासून गेला करतो. यो बघ, मूळ येदी आता ना तू बाहेर. मग नको, मग ओरिजिनल घरपट्टी नको पाडाय. जर या पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस समोर 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 खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल वेगानं काय रे. फिल्डिंग मात्र जमली. मला टन्नुक 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 माया पारदी. फिल्डिंग झाली त्याची मुलीशी अर्धी पण झाली बरी. आणि आता धावसंख्या धावफलकावरती 49. आमचे स्कोरर मस्त आहे, ओके मध्ये आहे. पण असं वाटत काल ऑपरेशन बिपरेशन नाही केलं. काळे काचाचेच मला तू आताही. यावेळेस इथे पंचाने बोर्ड मात्र आकाशात दाखवलेला आहे. कारण फलंदाज बाद झालेला आहे. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये 49 बनल्यात. 50 धाब्यांची गरज असेल. डीजेला देऊया आपण संधी.
चला फलंदाज लगेच चला मैदानात दाखल व्हा, जास्तचा वेळ घेऊ नका. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. ते चांगलं दाबा हो. रुपेश आणि प्रकाश, रुपेश आणि प्रकाश मैदानात दाखल होत आहेत. भलं मोठं टार्गेट आहे. या टार्गेटला पार करण्यासाठी 50 धाब्यांचं लक्ष आहे. 24 चेंडूमध्ये 50 बनवायचे आहे. 24 चेंडूमध्ये 50 धाबा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. याच्यानंतर होणारा सामना असेल मला वाटतं मायरा 11 चिंचवली हा संघ क्वालिफायरचा सामना खेळण्यासाठी सज्ज झालेले आहे. आणि या सामन्यामधून जो संघ विजयी होईल तो त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळणार आहे. अंपर जरा दूर राहा व गडी मोकार खवाटा आली तो सटकल बिटकल, कारण गडी मात्र दोघ जण बरोबर सिंगल काढी डबल इंजिन, बॉलर त्यापेक्षा सिंगल काढी, लांब लचक गोलंदाज तयार. पहिला बॉल सांग देवाल, वाईट बॉल, पहिला चेंडू खराब आलेला आहे. नाही टराय बॉल होता तो, टराय बॉल, वाईट बॉल आलेला आहे. एक्स्ट्राची धाव येईल आणि संघाचं खातं इथे मात्र स्क्वेअर चेंडून खुलं होत असताना पाहायला मिळतं. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. यावेळेस टेरपून मारलेला आहे, चिरपून मारलाय. फिल्डर मात्र बेडूकचा फिल्डिंग झाले तोपर्यंत पहा सकाराम आजारी झाला. तुकारामला सलाईन आणि कांताराम बेचाट, 2 धावा, 2 धावा, 2 धावा. आणि जशी काय सांगताय उलिशी बेडूकचा फिल्डिंग झाली जस काय तोटका सारखा गडी धावलं. मंगे दादा उत्तेकर ज्यांच्या माध्यमातून पहा लकी ड्रॉवचं कुपन मित्रांनो घेत जा. लकी ड्रॉवचं कुपन खास चिमुकल्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी आहे. आपले नशीब आपल्या हातामध्ये आहेत, आज आजमावायचे आहेत. 3 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. हा शबास, यावेळेस फटका सजवलेला आहे. एक सिंगल बनलेले आहे. पचल आवडाच खावा, ना पचत ना खावा, फुकाट जुलाब लागायची लक्षणं. आता धावसंख्या धावफलकावरती 4 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये घमासन 2 युद्ध मैदानात सुरू आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा यस 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 इथे टाकलेला हा चेंडू जरूर अगदी आपण पाहिलेला आहे. डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. चांगला चेंडू मैदानात आपण पाहत आहे. डॉट बॉल अजूनही या ओव्हर मधील 3 चेंडूचा खेळ जो बाकी आहे 50 बनवायचे आहे. 4 बनलेले आहे. ब्रदर स्पोर्ट वाहिनी आपल्या समवेत जोडलेली आहे. फटका इथे फसलेला आहे. शतरच्या बॉल खाली आणि ते काऊ मामू तिथे झालाय. आपण दोघे भाऊ, दोघे जण वाटून खाऊ. फलंदाज बाद. मध्ये देखील लकी ड्रॉ आपण पाहिला असेल. आजही लकी ड्रॉ आपण ओपन करणार आहोत. आयोजन कमिटीला ज्यांचं महत्वाचं सहकार्य जे लाभलेलं आहे आणि निश्चित आज त्या सहकार्यानेशी ही स्पर्धा रंगलेली आहे. डॉट बॉल मंगे दादा उत्तेकर ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना, दादा तुमचं खऱ्या अर्थाने खूप खूप आभार मानेन. कारण आपण प्रेक्षकांसाठी प्राइज लावता, आपण चिमुकल्यासाठी प्राइज लावता, म्हणजे खऱ्या अर्थाने स्पर्धेला शोभा आपल्या माध्यमातून वाढली जाते. तुमचा आभार आहे. शेवटचा बॉल पहा. गचेंडी बॉल मुचेंडी बॉल होता. कानापासून ज्याला सुरकून गेला आणि पुरकून आला तिथे जरूर षटक क्रमांक 1 खाऊन पिऊन डेकर देऊन संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा ज्या पाहायला मिळालेल्या आहेत. 4 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळालेल्या आहेत. खऱ्या अर्थाने जरूर अगदी आपण पाहू शकाल. पुण्याचं काम काय असेल, तुम्हाला जेवणाची व्यवस्था झाली नाही तरी चालेल, परंतु पाण्याचं काम म्हणजे पुण्याचं काम. आणि पुण्याचं काम जर कुणी केलं असेल या स्पर्धेसाठी तर सन्मान्य श्री
तात्या हंबीर, त्याचबरोबर सन्माननीय श्री सुरेशदादा हंबीर, ज्यांच्या माध्यमातून तब्बल 4 दिवस पाण्याची व्यवस्था आणि या स्पर्धेसाठी पुण्याचं काम केलेलं आहे. मी खऱ्या अर्थाने यांचं खूप खूप आभार मानेन. आज स्पर्धा खऱ्या अर्थाने पहा चाफेवाडी ब गावची आहे, परंतु आज या स्पर्धेसाठी जर पाहिला तर चिकणीची वाडी गावातील सगळे समस्त ग्रामस्थ आज आमच्याच गावातली क्रीडा स्पर्धा आहे असं समजून खऱ्या अर्थाने सहकार्य करतायत. मी त्यांचं खूप खूप आभार मानेन. कारण याच्या पाठीमागे मी सकाळपासून म्हणत आलेलो आहे. नंदू दादा यांनी मला सांगितलं, फोन केला की स्पर्धा माझ्याच गावची आहे आणि तुला काहीही करून यावं लागेल. मित्रांनो, एक खोटं सांगत नाही आणि मोठेपणा मी कधीच सांगत नाही. माझ्यासाठी वेळ जर म्हटला तर मला काढणं एखाद्या ब्राह्मण तात्यासारखं आहे की मला कशी तरी वेळ काढावा लागतो. आणि नंदू दादांनी शब्द दिला की योगेश तुला यावंच लागेल, नाही आला तर स्पर्धा माझ्या आहे, लक्षात ठेव. निश्चित आज त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आल्यापासून असं पाहुणचार झाला, आल्यापासून खऱ्या अर्थाने मला वांगणी इथे पिकअप करण्यासाठी आले, त्यांचे मी आभार मानेन. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेले आहेत. भरत गोलंदाजी करतो, ती म्हणजे रोख मध्ये परत गोलंदाज तयार. चेंडू हवेत आहे, समोर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पलिता लावून गेलेला, तोपर्यंत 2 धावा. काय सांगायचं, असा कार्यक्रम म्हणजे माहिती आहे का, करून गेला गाव आणि पलिता धरणाऱ्यावर नाव, असं काही नाही. धावसंख्या धावफलकावरती काय महाराज 6. बर, जशी तुमची आज्ञा बालके 6. समोर समोर पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न नाही, तो फुगड्या खेळतो, फुगड्या फू बाई फू फुगाडी फू, बेडकी धरून कुस्ती खेळला का तू दे का भाऊ, नाही वतवडा ना पळतो हो, नाही तर आमच्या ग्राउंडला तू बोका पाठशील बोका. काय सांगायचं, त्याच काय कुस्त्या खेळायला लागला लाल भुडूक म्हणून सांगता माल आणा टांबाटो फुडूक. चौकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती 10. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या दुसरं सुरू आहे. या ओव्हर मधील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. समीकरण जे पाहायला मिळणार आहे 14 चेंडू आणि 40 धावा. 14 चेंडू 40चं लक्ष आणि यावेळेस हो ये बापा ये बापा, काय सांगायचं, बायको दे काय जेला पण मेवणी पटून आला. सुरेख झेल फलंदाज फेल, विकेट. लाज कुठे यानं काय, यानं अशी फिल्डिंग काय केली माहित आहे का, यानं एक काम केलेलं आहे, शिको ऍप शिको, 800च्या फोन मध्ये शिको ऍप, जबरदस्त झेल आणि ते फलंदाज बाद होतोय. 10 धावा. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस किरण दाखल होताना पाहायला मिळतोय. रुपेश किरण मैदानात दाखल होताना पाहायला मिळतंय. पाहू शकाल शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधील, शेवटचे 13 बॉल 40 ची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. 13 बॉल 40, फटका हवेत, क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि यावेळेस जावई आला पण कुड फाडून पळाला. पहिलाच बॉल आणि त्यावरती फलंदाज बाद, विकेट. बारा बॉल 40 हे समीकरण मॅच मध्ये बाकी राहिलेलं आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती रामराम जयराम, योच तो जयराम सांगू का नको, ती गोट आपली जुनी जयराम आलेला आहे. षटक क्रमांक 3 नाताळासाठी अगोदरच्या मॅच मध्ये जयरामच्या माध्यमातून सुरुवात थोडीशी खडतर झाली होती, त्याच्यानंतर त्यांना मिळवलेला बॅकअप कमबॅक. आता जयराम कशा पद्धतीने कामगिरी करेल. गोलंदाज तयार, त्याला बॉल तर टाकून दे, त्याला बॉल टिकायच्या आणि यो करी तिकडून बॉलिंग आहे रे, मग चढाय तू त्याला हरभरे आहे जाडाव मारून दे उडी डुबक्यान तिथे जरूर. अगदी आपण पाहिलेलं आहे, बॉलिंग चांगली केली पण फिल्डरना कोंबडी धरली, भले धरली कोंबडी ती चांगली झाली, कोंबडी नाही तर मग काय झालं गुतायची आपली तंगडी.
बॉल आहे आम्हाला वाटलं काय येडळ आहे इथे जरूर डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. चांगला चेंडू 10 चेंडूनं 39 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 सुरू आहे. यावेळेस समोर फटका लॉप केलेला आहे आणि चेंडू मात्र थांबणार नाही. शिडीवर शिडी 32 शिडी एकाची पेटली वाडी आणि त्याच्यावरती दुसऱ्याने पेटवली विडी. आणि यावेळेस इथे टाकलेला हा चेंडू जबरदस्त डॉट चेंडू आलेला आहे. जसा डॉट बॉल येतो तसं टाळ्या वाजून खुश करतायत. पण एखादा रट्टा बसला का डायरेक्ट काय सांगायचं अशी तोंडावर होता का नारळ आपटला तर फुटल फाखन हरकत नाही. 8 बॉल 33. पुढील चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये शाबास शाबास म्हणतोय अरुण. बॉल गेला फलंदाच्या वरून टाळ्या वाजवतोय अरुण. इथे डॉट. अरुण भारी तू सांगतो रे काय ना त्या किडीने फुगायशील त्याच्या तू आरडून. पुढील चेंडू पुन्हा एकदा शेवटचा बॉल 7 बॉल 33. 7 बॉल 33 ची आवश्यकता. जबरदस्त झेल वाड कॅच जबरदस्त आला फलंदाज. इथे होतो बाद विकेट. पहा रविदादा ज्यांच्या माध्यमातून कमेंट आलेले आहे की योगेश दादा गाणं 1 नंबर. आणि जसा ही कमेंट वाचल्यानंतर आमचे मोठे बंधू गिरीश दादा ज्यांच्या माध्यमातून लगेच मेसेज आला की कंचा गाणं बोलला तर तू परत बोल. कमेंट सांग वाचली खऱ्या अर्थानं जरूर. इथे टाकलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गणेश षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये गणेशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. इथे जरूर पहा म्हणून सांगता पहा उघड्यापाशी नागडा जालन रातभर हिवाना मेला. गोलंदाजी मार्क होती गणेश उघडा. लागोपाठचे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पहिला वाईट आहे का बरं पहिला वाईट आहे आणि यावेळेस आलेले आहे 1 सिंगल. पुढील चेंडू पुन्हा एकदा इटकर काय त्याच्या हातात बॉल भेटून दे. फुकाट त्याच्या किडण्यात आपण तुम्ही सुजवाल. आयोजका आणल्या तुम्ही आयडियाज नाही तर लावा झेंडू बाम 1 बाम करीत 3 काम मजबूत आग. जरूर अपील थोडीशी झाली. यावेळेस फटका सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक टीम बॉलचा पाठलाग करतो 1 सिंगल वेगाने. नाही या आज मात्र बरोबर बेडूकचा फिल्डिंग केली आहे. पटला माल तुमचा हो. आणि इथे जरूर फिल्डिंग झाली पण जराशी बेडूक चाप्या झाली. नाही इलाज झाला. हात में नाही दांडू तो खो खो करेगा पांडू. 3 बॉल 28. 3 बॉल 28. सध्या चांगले मॅच सुरू आहे. 22 बनलेले आहे. 3 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. अंपर वो तो बॉलर पंक्चर आहे. हवा निघत यार बॉल टिकतानाच काय तो तुम्हाला ऐकायचं सोल्युशन लावा पण पंक्चर बंद करा याचा. जाऊया शेवटचे 2 बॉल 27. अरे यार काय सांगायचं आहे त्या नाही बोतरा फाडलेला. आणि ते जरूर आता मॅच मध्ये पूर्णतः वर्चस्व निर्माण केलेलं आहे कारण 23 धावा बनलेल्या आहेत. आता 1 बॉल 27 धावांची गरज आहे. 1 बॉल 27 धावा. अरुण त्याचे डोक्यावरून बॉल दिला त्याचेही वरून. गडी मात्र अरुण काय सांगायचं आहे गडी बोजा बारदन काट चाके 48 किलोच्या आतूच सिंगल काढी. पण जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि बघता बघता हा सामना जिंकलेला आहे तो म्हणजे हेदुटणे मयूर या संघानं. हार्ड लक टीम भल्याची वाडी विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. मायरा 11 चिंचवली टीमचे कॅप्टन आणि टीम हेदुटणे मयूर टीमचे कॅप्टन. तसेच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच